विधानसभेच्या आता निवडणुका लागू झालेल्या आहे. आपण जर पाहिलं तर पुरा राज्यभरामध्ये आता प्रत्येक पक्षाकडून जे आहेत याची जोरदार तयारी सध्या पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी फुटीनंतर ही पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीचे जसं पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हे गरमागरमीचं वातावरण जे सध्या पाहायला पूर्ण राज्यभरामध्ये पाहायला मिळत आहे. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर याच महाराष्ट्रात या देशातला जो युवक जो आहे हा युवकांचा देश मानला जातो. मात्र या युवकांच्या देशामध्ये युवकांचं नेमकं या आगामी ज्या निवडणुका होणार आहे या निवडणुकीसंदर्भामध्ये काय म्हणणं आहे, नेमकं त्यांची काय भावना आहे नेमकं आपण जाणून घ्यायचं या ठिकाणी प्रयत्न करूयात. तर सर्वप्रथम तुमचं नाव काय? अरुण मते, मी इथे MSW शिक्षण घेत आहे विद्यापीठात. मग ते सर काय सांगा, आता ही जी आता सध्या तुम्ही आता ही निवडणूक आता मोठी शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, सगळं आता एकंदरीत हे वातावरण जे आहेत याकडे बघून तुम्हाला काय वाटतं की काय प्रश्न सुटायला पाहिजे ते काय प्रश्न सुटले किंवा हे सरकार जे आहे ते पुन्हा हेच यायला पाहिजे का बदलायला पाहिजे? सर्वप्रथम म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला एवढ्या खालच्या पातळीवर नेऊन ठेवणारे हे प्रस्थापित राजकारणी आहेत. म्हणजे देशामध्ये एक चांगलं उदाहरण आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, पण यांनी जे उदाहरण देशासमोर प्रस्तुत केलेलं आहे ते अतिशय वाईट असं उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे. हे फुटाफुटीचं राजकारण हे जनतेच्या हितासाठी अजिबात नाही आहे, हे त्यांची घरं भरण्यासाठी आहे. आणि 50 खोक्याची चर्चा आपल्याला माहिती आहे, माहीत नाही त्याच्यापेक्षाही कदाचित जास्त खोके असतील. त्या संदर्भामध्ये म्हणजे काय बोलावं असं आहे. आणि मूळ प्रश्नाचा जर विषय झाला तर इथले जे मूळ प्रश्न आहेत ते आहे रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार. आज महाराष्ट्रामध्ये लाखो करोडो मुलं मुली जे आहेत ते त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, विविध स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत आहेत, मात्र जाहिराती निघत नाहीत, पाहिजे त्या प्रमाणामध्ये जागा निघत नाहीत. गृह खातं सोडलं तर इतर खात्यामध्ये जागा नाही आहेत. आणि आज रोजगाराचा जो प्रश्न आहे तो व्यक्ती आणि कुटुंबाच्या अनुषंगाने आहे. म्हणजे व्यक्तीचं आणि कुटुंबाचं त्यांनी भलं होतं, पण रोजगारावर बोलायला कुणीच तयार नाही. आणि जे सध्याचं सरकार आहे, तिगाडी सरकार ज्याला आपण म्हणतो, हे सरकार जे आहे हे फक्त जाती आणि धर्माचं राजकारण करताना आपल्याला दिसत आहे. बरं, जातीय धर्माचं हे सांगतायत, तुमचं काय मत ह्या आगामी निवडणुका ज्या आहेत याचं तुमचं कसं मत आहे, तुमची काय भावना आहेत, नेमकं काय वाटतं तुम्हाला? मला सांगावंसं वाटलं तर सध्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मला असं वैयक्तिक माझं मत असं व्यक्त करावंसं वाटतं की हा आपला महाराष्ट्र, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणला जातो. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र म्हणलं जातं. हा महाराष्ट्र संतांची महंतांची भूमी म्हणलं जातं. ह्या महाराष्ट्रामध्ये जाती धर्माचं राजकारण केलं जातं. इथं प्रत्येक जातीचा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जातो. पण इथल्या तरुणांचा विचार, ह्या तरुणांचा इथं तरुणांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा, बहुजनांचा विचार इथं कुणी केला जात नाहीये. इथं फक्त माझी सत्ता, तुझी सत्ता कशी स्थापित होईल याचा विचार या ठिकाणी केला जातो. इथं विद्यार्थी हिताचा कुणी विचार करत नाहीये, तरुणांच्या हिताचा विचार कुणी करत नाहीये. तरुण सुशिक्षित बेरोजगार या ठिकाणी फिरत आहेत. सध्या नोकरीचं साधन या विद्यार्थ्यांना कुठंच या ठिकाणी मिळत नाही. तुम्ही म्हणताय नोकरी साधन म्हणताय, पण मग एकीकडे भारतीय जनता पार्टी सरकार जे म्हणतंय की आम्ही 2 करोड लोकांना रोजगार दिला, युवकांना रोजगार ते सांगतात ते कुठे दिलेले आहे? सगळ्यांना पाहायला मिळतं. आज सध्या तरुण वर्ग हा सध्या रस्त्यानं भटकत फिरत आहे. आज सध्या कुठेही जॉबची कुठेही फक्त भरती करून गेली जाते, पण पेपर फुटी प्रकरण या ठिकाणी होतोय. आणि पेपर फुटी प्रकरण हा सगळ्यांच्या उघडकीस आलेला आहे. आणि कुठेतरी पैसे भरायचे आणि कुणीतरी नोकरी लागायचं, सर्वसामान्याचा मुलगा तो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याची ऐपत नाही की बाबा तेवढा पैसे भरू शकत नाही. एक निष्ठावंत विद्यार्थी म्हणा, एक मुलगा म्हणा, अभ्यास करून रात्रंदिवस अभ्यास करून तो त्या मेरिटमध्ये तो बसू शकत नाही. तुमचे प्रश्न झाले काय तोडगा काय यावरती, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की कोणतं सरकार येईल हे प्रश्न सुटतील? मला असं वाटतं या ठिकाणी स्वामी विवेकानंदचं एक वाक्य मला आवर्जून आठवतं, इथल्या तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा, मी तुम्हाला या भारतात म्हणजे या देशाचं भवितव्य सांगतो. मला असं वाटतं इथल्या विद्यार्थ्यांचं, इथल्या तरुणांचं हिताचा विचार जो कोणी करेल त्याला माझं मत असेल, माझंही असेल. मी जनतेला पण विनंती करेन की वैयक्तिक मी विनंती करेन की बाबा तुम्ही योग्य त्या व्यक्तीला निवडून द्यावे. योग्य ते म्हणजे मला योग्य ते निवडून सांगितलं, पण आपल्याकडे कोण आहे? महायुती आणि महाविकास आघाडी. आता हे पुढे सरकार आहे, काय वाटतं या दोनपैकी कोण बसावं? ह्या दोन्हीपैकी मला एकच वाटतं, ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरं, एकाच नाण्याच्या 2 बाजू, तुम्हाला काय वाटतं? एका नाण्याच्या 2 बाजू म्हणण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, हे महायुतीचं जे सध्याचं सरकार आहे, अहो यांना यांचं घरच सांभाळता आलं नाही. हे महायुतीचं सरकार काय करते आज आपण बघतोय, महाराष्ट्राच्या या परिवारामध्ये भांडणं लावतोय. या महाराष्ट्राला, त्याच्या मुलाला बापापासून तोडण्याचा प्रयत्न या देवेंद्र फडणवीसांचा आहे, या भाजप सरकारचा आहे. म्हणजे हे
तोडातोडीचं आणि फोडाफोडीचं राजकारण हे करतायत. मुळात यांना दुसऱ्यांचे घरं फोडायचेत, यांना महाराष्ट्राचा विकास नाही करायचा. अहो आम्ही या लेकरं आहोत, या महाराष्ट्राचे तुमचे लेकरं आहोत आम्ही. आमच्या मायबापांपासून तुम्ही आम्हाला तोडताय कशासाठी? स्वार्थाच्या राजकारणासाठी. अहो त्या करण्यापेक्षा तो जर वेळ तुम्ही फोडाफाडी करण्यापेक्षा तुमचं सरकार बनवण्यापेक्षा त्यांनी आज त्यांचं सरकार बनवायचं होतं. म्हणजे एवढी लालच म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बा सरकार जे त्याच्यात मजगुरी म्हणजे युवकांचे प्रश्न सोडण्यासाठी मजगुरी दिसत नाही, असं असं म्हणायचं का? अजिबात नाही. आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये, आता मी ज्या पश्चिम विधानसभेत राहतो, आमचे जे आमदार आहेत दलाल आहेत साले. आतापर्यंत एक रोजगार मेळावा आमच्या मतदारसंघात लागला नाही आणि हे चालले ते मुळात त्यांनी काय करतायत ते. आता मी जास्त पूर्ण महाराष्ट्राचं बोलणार नाही, पण मी ज्या मतदारसंघात राहतो आमचे आमदार संजय शिरसाट हे दलाल झालेत. आज आपण बघतोय म्हणजे ते काय करतायत, दुसऱ्या पक्षाचे लोक आणायचे, प्रवेश करायचे. म्हणजे यांना वाटतं की मीच, अहंकार चढला यांनाच नाही, भाजपच्या आणि या शिंदे गटाच्या मिंदे गटाच्या लोकांना अहंकार. काल आपण 3 दिवसा पहिले बातमीत आपण बघितलं, तुमच्या चॅनलवर सगळीकडे दाखवतायत, एका आमदाराच्या गाडीमध्ये कोट्यवधी रुपये सापडतायत. म्हणजे हे पॅकेज देत आहे आमदारांना निवडून यायला. तुमच्याकडे पुन्हा येतो पॅकेज देत आहे असं म्हणतायत. काय वाटतं की आता हे निवडणूक आले म्हणजे आता हे पैसे येणारे सगळे, पण काय वाटतं की हे सरकार असं म्हणता येईल का बाबा की युवकांचे प्रश्न सोडण्यासाठी कमी पडलंय म्हणून? नक्कीच हे सरकार युवकांचे प्रश्न सोडवण्यात कमी पडले. पण मला असं वाटते की पक्ष न बघता स्थानिक पातळीवर जो काम करणारा नेतृत्व आहे त्याला आपण पुढं दिलं पाहिजे, त्याला समर्थन दिलं पाहिजे. युवकांना आपण समर्थन दिलं पाहिजे. आणि जे राजकीय पक्ष आहेत ते फक्त घराणेशाही होऊन बसलेले आहे. बापाला या पक्षातून तिकीट भेटते आणि पोराला त्या दुसऱ्या पक्षातून तिकीट होते. एकाच नाण्याच्या 2 बाजू ह्या बनलेल्या आहेत. त्याचे मला असं वाटते की समोर कोणचा पक्ष आहे हे न बघता स्थानिक पातळीवर जो चांगलं काम करत असेल आणि स्थानिक युवा जो उभा राहत असेल त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याला मतदान केलं पाहिजे. स्थानिक पातळीवर पाठिंबा दिला पाहिजे असं देखील म्हणणं आहे. दादा काय सांगशील, तू एक युवक आहे, या देशाचा नागरिक आहे तू, काय वाटतं की कोणतं सरकार यायला पाहिजे का, किंवा हे सरकार कमी पडले का युवकांचे प्रश्न सोडण्यासाठी? सरकार कोणतं यायला पाहिजे हे तर मी नाही सांगू शकत, पण मला वाटते की प्रत्येकानं आपापल्या मतदारसंघात जिथं कोणी उमेदवार उभे असणार आहेत आता विधानसभेला, तर त्यांनी प्रत्येकानं उमेदवार पाहून मतदान करायला पाहिजे. पण कारण हे योजना वगैरे आणणं, हे सगळेच योजना आणायचं काम, सगळं आणायचं काम सरकारचं असतंय ना. योजना आणायचं काम सरकारचं आहे, पण सध्याच्या ज्या योजना आपण आता या काळात आलेल्या बघतायत, हे फक्त मतदारांना प्रलोभन देण्याचं काम चालू आहे. शासकीय काय जे मार्ग असतात त्याच्या थ्रू, असं मला वाटतंय. हे लोकांना एक प्रकारचे जे पैसे वाटतात म्हणतात चुकीचं असते, पण हे पण एक त्याच प्रकारचं प्रलोभन देणं चालू आहे लोकांना. 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये टाकायचे, लाडकी बहीण योजना म्हणून. आणि बाकीचे जे योजना आहेत ते बाकीच्या गोष्टी राहायला, एकीकडे एक योजना दाखवायची आणि दुसरी योजना दाखवायची असं म्हणायचं का? हा, बाकीच्या गोष्टीचं नुकसान होत आहे ना. याच्यापेक्षाही जास्त महत्वाच्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला जो निधी लागत आहे तो निधी आपण बाजूला ठेवून या प्रलोभन द्यायचं काम करतोय. मला वाटतं हे सरळ सरळ चुकीचं आहे. महिलांच्या खात्यामध्ये टाकायचे, लाडकी बहीण योजना म्हणून. आणि बाकीचे जे योजना आहेत ते बाकीच्या गोष्टी राहायला, एकीकडे एक योजना दाखवायची आणि दुसरी योजना दाखवायची असं म्हणायचं का? हा, बाकीच्या गोष्टीचं नुकसान होत आहे ना. याच्यापेक्षाही जास्त महत्वाच्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला जो निधी लागत आहे तो निधी आपण बाजूला ठेवून या प्रलोभन द्यायचं काम करतोय. मला वाटतं हे सरळ सरळ चुकीचं आहे. या दादानी फार छान एक मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, तो म्हणजे हेच की लाडकी बहीण योजना जी एकीकडे सरकार दाखवते पण मात्र दुसरी योजना दाबण्याचं काम करते. काय वाटतंय तुम्हाला? मुळे जर सांगायला गेलं तर हा देश, हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, देश आहे. या सध्याच्या सरकारने हे जे पुरोगामी विचार आहे हे नुसतं नाबूद करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. फक्त युवकांना, विद्यार्थ्यांना जाती धर्माच्या नावावर भांडणं लावून द्यायचे आणि त्यांना वेगळंच रोजगार यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. म्हणजे जाती धर्माच्या नावावर भांडणं कशी होतील, हे एकमेकांचे कट्टर शत्रू कसे होतील, म्हणजे हे करण्याचं काम करते. पण काय वाटतं तुम्हाला की कोणतं सरकार बसायला पाहिजे ज्यांनी आपले प्रश्न सुटतील? सध्याच्या स्थितीमध्ये जर बघितलं गेलं तर भारतीय जनता पार्टी आणि मिंदेचे सरकार आहे, यांनी राजकारण म्हणजे एवढ्या खालच्या पातळीवर घेऊन गेलेले राजकारण आहे. नुसतं फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे महाराष्ट्रात. राजकारण सुरू झाले हे सांगतायत. काय वाटतं तुम्हाला, या सहमत आहात तुम्ही का, किंवा सरकार कोणतं यायला पाहिजे कारण की हा आपले युवकांचे प्रश्न सुटतील असं? खऱ्या अर्थानं हे जे सध्याचं सरकार आहे हे विद्यार्थी विरोधी सरकार आहे. या सरकारनं अत्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या खालच्या पातळीला नेऊन ठेवण्याचं काम
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो राजकारणाचा पायंडा या महाराष्ट्राला पाडून दिला, वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्राला ज्या राजकारणाची सुरुवात करून दिली, त्या राजकारणाला अत्यंत खालच्या स्तरावर नेण्याचं काम या भारतीय जनता पार्टी आणि मिंदे सरकारने केलेले. विद्यार्थी विरोधी हे सरकार आहे. कंत्राटी पद्धतीने भरती, सगळ्याच विभागात कंत्राटी पद्धतीने भरती, वैद्यकीय क्षेत्रात असेल, शिक्षक आणि प्राध्यापकांचे सरळ सेवेचे कितीतरी असंख्य पद रिक्त आहेत. आता जी लाडकी बहीण योजना सुरू केली, 2.5 वर्ष हे महायुतीचं सरकार होतं. 2.5 वर्षापूर्वी ही योजना सुरू करता आली नाही का? लोकसेवेला ज्यावेळी फटका बसला त्यावेळी ही योजना सुरू केली गेली. म्हणजे निवडणुका तोंडावर आल्या म्हणून केलं असं म्हणायचं का? अर्थातच निवडणुका तोंडावर आल्यात, लालच म्हणून पैसे देता येत नाही, म्हणून हा एक पर्याय आहे. डायरेक्ट महिलांच्या खात्यात पैसे जातात. याचा एवढे दिवस त्यांना सुचलं नव्हतं. एवढे दिवस सुचलं नव्हतं म्हणजे थेट आरोपच या ठिकाणी करण्यात. काय सांगाल तुम्ही हे सगळे एकंदरीत प्रश्न जे मांडले त्यावर काय सांगाल? आपल्याला बघायला भेटते की म्हणजे या सरकारच्या विरोधात एकंदरीत हा युवक वर्ग एकवटलेला आहे. जर बघायला गेलं तर खरोखर म्हणजे मी पण एक युवक म्हणून या सरकारच्या विरोधातच माझी भूमिका असणार आहे. कारण की जर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं जर बघितलं तर 10 जागा निघतात आणि लाख लोक फॉर्म भरतात. म्हणजे एकंदरीत हा युवकांचा महाराष्ट्र असेल, युवकांचा देश असेल, तर इथे युवकांचं मानसिक खच्चीकरण कसं करता येईल, त्यांना धर्माच्या जातीच्या गुंत्यात कसं आणता येईल आणि राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता ही कशी श्रेष्ठ त्या युवकांच्या नजरेत ठेवता येईल आणि तिथून आपल्या राजकारणाचं जे काय बिराड असेल आपल्याला घेऊन आपलं कसं पळता येईल, हे म्हणजे ही परिस्थिती आपल्याला या महाराष्ट्राच्या राजकारणात सरकार धूळ म्हणजे तरुणांच्या डोळ्यात धूळझोक करते असं म्हणायचं का? बिलकुल बिलकुल. बरं मग मला सांगा, तुम्ही धुळझोक म्हणताय पण एवढी मोठी पोलीस भरती काढली ह्या सरकारने काढली ना? हे बघा कसं आहे माहिती आहे का, एक मूठभर दाणे हातात घेऊन एक एक दाणा फेकल्यापेक्षा या सरकारने जर एकंदरीत संपूर्ण युवांना जर रोजगार मिळवून दिला, एकंदरीत सर्व राज्यामध्ये शिक्षण मोफत केलं किंवा विद्यार्थ्यांना परदेशी जाण्यासाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतील त्या उपलब्ध करून दिल्या, तर आणि ह्या गोष्टींचा प्रचार प्रसार जर केला तर नक्की या महाराष्ट्राचा, या देशाचा युवक सुशिक्षित आणि एक नोकरदार वर्ग म्हणून उदयास येईल. दादा पुढे हे यांना सांगितलं की बाबा शिक्षण महत्वाचं आहे, कारण की बघा शिक्षणाशिवाय पर्यायच नाही. कारण की शिक्षण म्हणतात आपण जातो आणि आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शिक्षणच माहेर गरज म्हणता येईल. पण काय वाटतं की शिक्षण हे सांगताय मोफत व्हायला पाहिजे, एक हे प्रश्न जे आहेत काय वाटतं तुम्हाला की हे सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्न सोडण्यासाठी कमी पडलंय का? सर नक्कीच मला असं वाटतं हे सरकार म्हणून नाही, याच्या मागच्या सरकारने देखील हेच पाडे वाचलेले तर सरकार कोणतंही असो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आहेत. त्यामध्ये विद्यार्थी असो, शेतकरी असो अथवा स्त्रिया असो. मला वाटतं म्हणजे फक्त आणि फक्त महायुतीचं सरकार या ठिकाणी दोषी नाहीये, महाविकास आघाडीचं सरकार देखील या ठिकाणी दोषी आहे. त्यांनी देखील फोडाफोडीत राजकारण केलेलं आहे. मला वाटतं विद्यार्थ्यांनी फोडाफोडीत राजकारण न बघता विकासाला प्राधान्य द्यावं आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती या ठिकाणी बोलतं व्हावं. कारण मी सांगतो सर, MPSCच्या ॲड येतात त्यामध्ये जागा किती निघतात हे देखील महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी त्यासाठी संघटित होऊन, एकत्रित होऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी म्हणजे असं म्हणता येईल का की आगीतून निघले फुफड्यात पडले? हा एका प्रकारे तसं म्हणता येईल. कारण की सर मला वाटतं विद्यार्थ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. सरकार कोणतंही असू द्या, या ठिकाणी सरकारने प्रश्न सोडायला पाहिजेत. म्हणजे मला वाटतं महाविकास आघाडीने देखील फोडाफोडी केली त्यावेळेस, त्यावेळेस देखील आपण होतो, आता देखील तेच होतं. महायुती तिकडून शिकली का असं म्हणता येईल का? हा नक्कीच. कोणताही पक्ष या ठिकाणी म्हणजे आपण एका पक्षाला ब्लेम करू शकत नाहीत. या ठिकाणी सर्वांच्या बाजू पाहणं गरजेचं आहे. म्हणजे असं म्हणून चालणार नाही की महायुतीचं सरकार या ठिकाणी पूर्णतः दोषी आहे. ठीक आहे, पण काय वाटतं की कोण आता बरं ठीक आहे, आता हे प्रश्न झाले, सगळे झाले, तुम्ही ठरवून टाकलं, पण आता वाटतं की कोण यायला पाहिजे सत्तेमध्ये जे आता जेणेकरून प्रश्न सुटतील बाबा? या बाबतीत माझं एकच मत आहे, सरकार कोणाचंही येऊ त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि स्त्रियांच्या प्रश्नाला ठिकाणी वाचा फोडली पाहिजे. वाचा फोडली पाहिजे असं म्हणताय. काय वाटतं तुम्हाला की तुम्ही पहिल्यांदा प्रश्न मांडलेत, काय वाटतं की सरकार तर कोणतं यायला पाहिजे? कारण की प्रश्न आहेत, प्रश्न तेव्हा भाऊनी सांगितले प्रश्न तेव्हाही होते, आताही प्रश्न आहे, पण हे प्रश्न सोडेल असं सरकार कोणतं यावं असं वाटतं? महाविकास आघाडीचं सरकार यावं असं महाराष्ट्रात जनतेचा कौल आहे आणि जनतेला त्यांच्याकडून आशा आहेत. पण वास्तविक परिस्थिती पाहता म्हणजे आता सक्षम असा पर्याय नाही, त्यामुळे पर्याय हा आता सध्या महाविकास आघाडी आहे. त्यामुळे यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार यावं असं सरकारच असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. हे बघा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी आहे. हे बघा काय हे प्रश्न तुम्ही मांडू शकत नाही का बरं? ही स्थिती आहे. कारण की बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला अधिकार दिले, लोकशाहीचा अधिकार दिलेला, आपलं मत मांडलं पाहिजे. मात्र आपण हे विद्यार्थी बघू शकता आपण कशा पद्धतीने या ठिकाणी. दादा तुझं नाव काय? सिद्धार्थ, मला सांग काय वाटतं की एकंदरीत जे मागचं सरकार असं हे सरकार, काय वाटतं हे सरकार युवकांचे प्रश्न सोडण्यासाठी कमी पडलं असं वाटतं तुला? हा बहुतेक, कारण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. कारण जागा कमी निघतात आणि
विद्यार्थी खूप झालेले आहेत. त्याच्यामुळं काय कॉम्पिटिशन वाटतं तुला बरं आता ठीक आहे हे सोडलं का बरं काय वाटतं कोणतं सरकार यावं असं वाटतं पुढं आता? एक तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे इकडे आहेत. काय वाटतं कोण व्हायला असं वाटतं? सरकार कोणाचं पण असलो कारण त्यांनी फक्त विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. माझं सरकार एवढं- कोणताही असो की पण विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडले पाहिजे. दादा तुला काय वाटतं? माझं असं म्हणणं आहे की ज्या नवीन नवीन योजना आणि NEP ज्यांनी जर चालू केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी, त्यांनी चालू करून फायदा नाही, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतंय का, विद्यापीठामध्ये किंवा कॉलेजेसमध्ये ते इम्प्लिमेंट होतंय का, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. सरकार कोणतंही येऊ, माझं एवढंच म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या समस्या असतील त्या सोडवा. विद्यार्थ्यांच्या समस्या असेल ते सोडवा असं थेट आहे. पुन्हा आपल्या ह्या युवकांकडे येऊया. लाडकी बहीण योजनेचं फार सध्या गोगावा चालू आहे कारण की लाडकी बहीण योजना ही घराघरापर्यंत पोहोचली असं सरकार सांगतंय. काय वाटतं तुमच्याही घरात असं पोहोचली असेल ती पण काय वाटतं ह्याचा फायदा तुम्ही आईशी ज्या बोलले ताईशी बोलले असेल काय वाटतं काय त्यांची चर्चा असते? मी बोललो ना, हे सरकार दलाली करणारं सरकार आहे. हे यांना पॅकेज भेटलेत मुळात. आता ते आपण बघतोय, मी स्वतः लॉचा विद्यार्थी आहे. कोर्टानं आदेश दिले त्यांना, योजना बंद करायला लावल्यात सगळ्या. मुळात एवढ्या वर्षामध्ये यांनी योजना काढल्या नाही. आमच्या शिष्यवृत्ती एवढ्या वर्षाच्या थकीत आहेत. आम्हाला काय यांनी त्यावेळेस काय आम्हाला पैसे दिले नाहीत? लाडकी बहीण योजना म्हणजे त्यांना माहिती आहे, महिला म्हणजे त्या बहिणीला काहीतरी चॉकलेट देऊन त्यांना तसं करण्याचा प्रयत्न आहे. पण आता ज्या बहिणी आहेत त्या सुद्धा हुशार आहेत, सुशिक्षित आहेत, त्यांना त्यांची माहिती आहे, ते मतदार आहेत, ते नक्कीच त्यांना त्यांची जागा याला दाखवून देणार. मतदार हे पण काय वाटतं तुम्हाला? बरं महाविकास आघाडी सरकार हे म्हणले तर महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर ही योजना खेळाडू राष्ट्रीय लेवलचे खेळाडू त्याच्या जे गुरुजी ते त्याचे शिक्षक आहे कोचनी त्याच्यावर अत्याचार केला, बलात्कार केला, म्हणजे किती दुर्दैवी बाब आहे ही मतदारसंघातली. आणि याच्यावर सुद्धा या घटनेची सुद्धा दखल आमचे जे विद्यमान आमदार संजय शिरसाटने ते घेतलेले नाही, त्याच्यावर एक सुद्धा प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रवक्ते असून सुद्धा घेतली नाही म्हणजे असं तुम्हाला काय वाटतं बाबा? एकंदरीत प्रश्न माझा हाच आहे की हीच आता आगामीच्या निवडणूक आहे, हे सरकार जे आहे सध्याचं सरकार जे महायुती सरकार हे युवकांचे प्रश्न सोडण्याचे कमी पडलंय का ओके आहे आणि वाटतं पुढचं कोणतं सरकार यावं असं मला असं वाटतंय? हे बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की समजा या देशामध्ये सध्या जी अराजकता झालेली आहे, देशात जी अराजकता झालेली ती नेमकी कशामुळे झालेली आहे? ती आपल्यामुळे झाली आहे, ती इतरांमुळे झाली, की ती या आधीच्या सरकारमुळे झाली? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता दादांनी जे सांगितलं, विद्यमान पश्चिमच्या शिरसाट साहेबांनी आमदारांनी त्याची दखल घेतली नाही. कदाचित अभ्यास पूर्ण झाला नसेल, पण महत्त्वाचा मुद्दा असा की तुमच्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती चुकीचा वागत असेल तर तुम्ही 24 तास त्या व्यक्तीच्या मागे राहू शकता का? नाही राहू शकत. एखाद्याची मानसिकता कधी बदलते हे तुमच्यावरती डिपेंड नसतं, त्याच्या मानसिकतेवरती डिपेंड असतं. दुसरा मुद्दा असा की तुम्ही आता सांगितलं की यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या महाराष्ट्रातील सरकार, महायुतीचं सरकार योग्य असेल की नाही? तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी माझी विचारसरणी, माझा पक्ष वापरणार नाही, बंद करून टाकेल, अर्थात काँग्रेस सोबत चालायला लागेल, त्या दिवशी माझी दुकान बंद होईल. ते यांना जमलं नाही, ते आम्ही केलं. महत्वाचा मुद्दा काय की सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा, विचारांना तुम्ही पायाखाली तुडवलं आणि त्या विचारांना पुन्हा नीट करायला सुरुवात केलं तर तुम्ही तिथं गद्दारी म्हणताय. तुम्हाला थेट म्हणायचं की उद्धव ठाकरे यांनी बाबा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात तिरंजली दिली म्हणून? हे सगळं समोर आहे, हे सांगण्याची गरज नाहीये. या देशाला मुद्दा बदलत नाही. मुद्दा महत्वाचा असा आहे की तुम्ही जे म्हणता ना या महायुतीचं सरकार यापुढे कसं चालणार, तर ते तुम्हाला सांगतोय. महत्वाचा मुद्दा या देशातील, या भारतातील सगळ्यात महत्वाची मोठी घटना आहे. ज्यावेळेस एखादा विचार ठेसला जातो त्यावेळी एवढा मोठा बंड होणं ही साधी गोष्ट नाही. यानंतर या देशात आणि या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार ज्या प्रकारे चालू आहे त्या प्रकारे या देशाचं भविष्य महाराष्ट्राला दिसून आलेलं आहे. साहजिक मोठा बंड होणं म्हणजे एवढी मोठी करणं हे बी देखील मोठी याला हिंमत लागते ना. महाराष्ट्राची जनता महायुतीच्या सरकारला पराभूत करणार आहे आणि लाडकी बहीण योजना ही मतदारांना दिलेली लाच आहे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि भाजपाचं सरकार जे आहे ते रोजगाराशी संबंधित नाही, लोकांच्या पोटाच्या प्रश्नाशी संबंधित नाही. आणि जो लोग ये कहते हैं कि राजनीति को रोजी रोटी की समस्या से दूर रखो, वो लोग या तो अज्ञानी है या बेईमान. राजनीति का सही अर्थ लोगों को रोजी रोटी देना है, उनका पेट भरना है. जो राजनीति लोगों को रोजी रोटी नहीं दे सकती, उनका पेट नहीं भर सकती, वह राजनीति नीच, पापी आणि भ्रष्ट आहे. आणि ही राजनीति भाजपाची आणि या महायुतीची आहे. त्यामुळे या महायुतीच्या सरकारला महाराष्ट्राची जनता उत्तर देणार आहे आणि त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने निर्धार केला. बरोबर आहे. पण मग मला सांगा, आता जे याच्यामधून राशनमधून आता रवा दिला, हे दिले, तेल दिले, हे दिले, मग आता हे सरकार गरज देतंय ना, रोजी रोटी देतेच ना. अगदी चुकीचं आहे. मी म्हणतो राशन नाही, लोकांना रोजगार द्या.
तुम्ही लोकांना गॅस सिलेंडर देताय, बाथरूम देताय, गरज काय? ते बांधतील ना स्वतः, राशन स्वतः घेतील. लोकांना रोजगार देणं गरजेचं आहे. एम्प्लॉयमेंट टू ऑल, इट इज अ बेस्ट सोल्युशन टू ऑल प्रॉब्लेम्स. सगळ्यांना रोजगार हा सर्व समस्यावरचा उत्तम उपाय असं मला वाटतं आणि हेच युवकांना देखील वाटतंय. त्यामुळे रोजगार देणं गरजेचं आहे. आम्ही राशन दिलं, आम्ही गॅस दिला, आम्ही बाथरूम दिलं, आम्ही घरकुल दिलं, या गप्पा हाणू नका. इथं गरज आहे रोजगारांची. हे मूलभूत प्रश्न जे आहेत ते सुटणार कशाने? तर रोजगाराने सुटणार आहेत. रोजगार सुटणार ते. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही लाडकी बहिणीचं बोलत आहात. हा, लाडकी बहीण माझं असं मत आहे सर, ही योजना मुळात कितपत चांगली आणि कितपत वाईट यापेक्षा महत्वाची ही योजना भेटलेली आहे आणि अशा प्रकारची महाविकास आघाडीने लाडका भाऊ काढावा अशी आमची विनंती आहे. कारण सर, सर्वसामान्य कुटुंबातील अशा काही स्त्रिया आहेत ज्यांना खरंच या पैशाची गरज आहे. आता आपण त्या दिवशी आशा भोसले यांचं भाषण ऐकलं असेल, त्यामध्ये त्यांच्याकडे खाण्याचे प्रश्न होते. अशा काही ग्रामीण भागात महिला अजूनही आहेत, त्यांच्याकडे विविध प्रश्न असतील. त्यासाठी लाडक्या बहिणीसारख्या योजना असाव्यात. अशा प्रकारे कितीतरी योजना आहेत सर की ज्याच्या आपल्याला किती फंड असतो माहित नसतो. मला वाटतं लाडकी बहीण योजना चांगली आहे. अशा प्रकारची योजना अजून एक यावी जी की लाडके भाव असावी, जेणेकरून ज्या ग्रामीण भागातील स्त्रिया त्या अशा काही विद्यार्थी सर ज्यांचा मेसचा खर्च या ठिकाणी या पैशातून भागतोय, हे देखील आपण पाहिलं पाहिजे. सरकारकडे पैसा कुठून येणार आहे? फंड वगैरे सगळे इतर ज्या ठिकाणी व्यर्थ पैसा चाललेला आहे, तो व्यर्थ पैसा न घालता इथे यूज करावा. तुम्ही सांगताय तुम्ही ते बी बरोबर आहे. पण मात्र विरोधक काय म्हणतात की बाबा ही फसवी योजना आहे आणि ही योजना कधीही बंद करू शकते आणि त्या आचारसंहितेमध्ये बंद सुद्धा झाली, म्हणजे स्थगित दिली त्याला. सर, सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारे बंद केलेली की ही योजना तुम्ही वापरू शकत नाही, कारण या ठिकाणी तुम्ही एका प्रकारे जनतेला लालच दाखवताय, आम्हाला मतदान करा. बरोबर आहे. पण मला या ठिकाणी सांगायचं, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेब, ते काय म्हणतात, तुम्ही 1.5 दिले, आम्ही 2 देऊ. मग या ठिकाणी म्हणजे एका बाजूने समर्थन करायचं, एका बाजूने विरोध करायचा. कोणती भूमिका नेमकं? दुटप्पी भूमिका बरोबर नाहीये. मी काय कोणत्या पक्षाचा समर्थक नाहीये, परंतु माझ्या ठिकाणी मत एवढे, जे चांगले त्याला चांगले म्हणा, जे वाईट त्याला वाईट म्हणा. वाढून द्यावं लागलं, वाढून द्यायचं सांगतात ना. यस, ते 2,000 रुपये देतात म्हणतात. हे 1,500 रुपये देत आहेत, तर ते 2,000 रुपये देतो म्हणतात. म्हणजे हे योजना बंद करणार नाही, तर हे योजना चालू करणार आहेत. आणि ही अशी योजना जर सर्वसामान्यांना मिळत असेल तर माझं मत हे चांगलीच आहे की थेट कुठे भ्रष्टाचार न होता, कुठे भ्रष्टाचार न होता शिंदे सरकार थेट महिलांच्या खात्यामध्ये पैसा देत असेल तर हे चांगलंच आहे. कारण की लाडकी बहीण खुश आहे ना, लाडकी बहीण खुश आहे याच्यामुळे सगळं. काय सांगतो ना, हे बघा दादा, मिळाला मौका तर वाघालाही मारण्याचा बोक्याचा निर्धार असावा. जाती धर्म नंतर पहिले देशाचा निर्धार डोक्यात असावा. महोदय, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, यांनी सांगितलं रोजगार मिळावा. रोजगार रोजगार रोजगार. तुम्ही युपीला जाऊन बघा, तुम्ही प्रयागराजला जा, तुम्ही गुजरातला जा, व्यापारी पोरं आहेत, काम करणारे नाही, कामगार नाही. यांची मानसिकता गेल्या 70 वर्षापासून तीच आहे, आम्हाला नोकर पाहिजे, आम्हाला नोकरी पाहिजे. अरे तुम्ही बिझनेसमॅन घडवा. दुसरी गोष्ट, जवळपास 2,000 कोटींची निवडणुकीनंतर इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये होणार आहे, याचा यांनी पूर्ण विचारच केला नाही. तिसरी गोष्ट, तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो, यांनी जे आता सांगितलं की भाजपला तडीपार करणार, हे करणार, ते करणार. अहो, गेल्या 70 वर्षापासून यांनी जे काही या देशामध्ये केलं ना, त्या देशाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर गांधीजींनी सांगितलं होतं की स्वातंत्र्य मिळालं, आता काँग्रेसला बंद करा. यांनी ते सुद्धा नाही केलं. तीच विचारसरणी डोक्यात ठेवली आणि हा देश कुठंतरी अजून 70 वर्ष मागेच आहे. देश पुढे आलेला नाही बरं का. यांना देश पुढे आले सांगता. पण आता उत्तर प्रदेशचं बघायला, उत्तर प्रदेशमध्ये जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं आता की अशा अशा योजना, मग मात्र या ठिकाणी मग उत्तर प्रदेशचे जे परप्रांतीय कामगार जे आहेत मग आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ते या ठिकाणी जे मोठी मोठी हे सुद्धा आहेत या ठिकाणी ते येतात. मग का बरं? मग तिकडे नाही म्हणून तिकडे येतात ना. हा, सगळ्यात पहिली गोष्ट, या 15 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये जे हाल होते त्या हालामुळे गेले कित्येक त्यांच्या पिढ्या आपल्या देशामध्ये वाढल्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढल्या होत्या. बरोबर आहे. यानंतर तिथे जो आता बदल सुरू आहे, त्या बदलानंतर बघितलं तर आता हळूहळू तिकडे डेव्हलपमेंट होती. त्याचं कारण असं की तिथं जे 70 वर्षापासून होती ती जी गुलाम घराणं आपल्या देशावरती काही काळी होतं, पण आता गुलाम मानसिकता झाली. ती 70 वर्षाची मानसिकता ही लोकांनी मिटवली आणि युपी मध्ये एक नवीन युग सुरू झालेलं आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुलाम काँग्रेसने केलं, म्हणजे काँग्रेसने गुलाम केलं, 100% गुलाम केले, काँग्रेसने गुलाम केलं. अगदी चुकीचं बोलणं आहे. आणि हे बघा, असे भाषण हे ह्याला भक्त म्हणतात. काय असतं हे? प्रोपगंडा. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा स्टुडंट आहे हा, असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतंय. त्यामुळे प्रोपगंडा आहे. भारत देश हा 2014ला स्वातंत्र्य झाला असं त्याचं म्हणणं असेल, असं झालेलं नाहीये. या देशामधले सामान्य घरातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, या देशातील सगळ्या नागरिकांनी इंग्रजाच्या विरुद्ध लढा दिला आणि हा देश स्वतंत्र झालेला आहे. त्यामुळे गुलाम कुणी नव्हता. या देशामध्ये 47 पासून सगळे स्वतंत्र आहेत आणि हे चुकीचे आहेत आणि हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहेत असं माझं म्हणणं. हे बोलले ना, गुजरातला व्यापारी झालेत, गुजरातला उद्योगधंदे वाढलेत. अरे मुळात या गद्दार सरकारने महाराष्ट्रातले हक्काचे उद्योगधंदे गुजरातला पळवलेत. महाराष्ट्रातल्या युवकांना हातात कटोरे धरण्याची वेळ आली आणि यांचा अहंकार ज्या वेळेस
आपल्याला माहितीये एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला, अहंकार झाला की त्याला या महाराष्ट्राचा इतिहास आहे, अहंकाराला आम्ही या मातीमध्ये गाडणार आणि या महायुती सरकारला, गद्दार सरकारला आणि युवक विरोधी सरकारला. नक्की जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विद्यापीठातील हे विद्यार्थी हे आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतं. तर काही विद्यार्थ्यांकडून जर आपण पाहिलं तर एक आक्रमक भूमिका सुद्धा त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. महायुतीचा माज जो आहे हा महाविकास आघाडीच उतरेल असं देखील एक आक्रमकता काही विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पुन्हा महायुतीचं सरकार बसेल असं देखील या ठिकाणून विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. मी न्यूज स्टेट महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.